नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे। 28 मे 2025 रोजी महिला व बाल विकास विभागामार्फत महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात निधी वितरित करण्यासंदर्भात अधिकृत शासन निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व महिलांना आनंदाची बातमी दिलेली आहे। आणि यामध्ये सदर योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र आहेत 21 ते 65 वर्ष वयोगटातील अशा सर्व विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँकेमध्ये म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून 1500 रुपये ट्रान्सफर करण्यासंदर्भात या योजनेअंतर्गत निधी वितरित केला जातो। आणि या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून एक शासन निर्णय जाहीर झालेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये 2025 आणि 26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मागणी क्रमांकानुसार लेखा शीर्षकानुसार 28,290 कोटी इतक्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधील 2,511 कोटी रुपये खात्यात वर्ग करण्यासंदर्भात राज्याने या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। आणि या ठिकाणी राज्य सरकारने एक शासन निर्णय जाहीर केला आहे आणि शासन निर्णयामध्ये 2025-26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मागणी क्रमांक X1 लेखाशीर्ष 2235 D631 अंतर्गत 31 सहाय्यक अनुदान वेतनोत्तर या उद्दिष्टाखाली सर्वसाधारण घटकांसाठी 28,290 कोटी इतका निधी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे। सदर अर्थसंकल्पीय तरतुदामधील 2,984 कोटी इतका निधी सर्वसाधारण घटकांसाठी वितरित करण्याची शासनाने मान्यता या ठिकाणी दिलेली आहे। आणि या संदर्भात हा अतिशय महत्त्वाचा अधिकृत शासन निर्णय जाहीर केला आहे आणि यामध्ये त्याने असं म्हटलंय की सदरचा वितरित करण्यात आलेला निधी अहरण व सवितर अधिकारी यांना आभासी वैयक्तिक ठेव लेख VPDA प्रणालीद्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत राज्य स्तरावरील स्टेट बँक ऑफ इंडिया खाते क्रमांक या ठिकाणी खाते क्रमांक दिला आहे आणि यामध्ये जमा करण्याच्या अनुषंगाने तत्काळ कारवाई करावी असं सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय जाहीर केलेला आहे आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसाठी लागणारा सर्व निधी हा संबंधित बँकेमध्ये म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ट्रान्सफर करण्यात आलेला आहे। आता या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून संबंधित पैसे हे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून हस्तांतरित करण्यात येणार आहे आणि या संदर्भात अधिकृत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे। आता हे लाडकी बहीण योजनेचे पैसे कधीही तुमच्या खात्यात जमा होतील, कोणत्या क्षणी तुमच्या खात्यात जमा होतील, आज सुद्धा जमा होतील, काही महिलांना उद्या जमा होतील, काही महिलांना परवा जमा होतील। अशा पद्धतीने मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय आनंदाची आणि खुश खबर राज्य सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। 28 मे 2025 रोजीचा हा अधिकृत शासन निर्णय राज्य सरकारने जाहीर करून सर्व महिलांना आनंदाची बातमी दिलेली आहे। अनेक व्हिडिओंच्या माध्यमातून असं सांगण्यात येत होतं की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु मित्रांनो, जोपर्यंत शासन निर्णय जाहीर होत नाही तोपर्यंत कोणतेही योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत नाही। अखेर राज्य सरकारने हा शासन निर्णय जाहीर केलाय। संबंधित विभागाला या संदर्भात सूचना सुद्धा केल्या आहेत की लवकरात लवकर आज उद्या हे लाभार्थ्यांच्या खात्यात हे पैसे ट्रान्सफर करावे। अशा पद्धतीने महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट समोर आलेली आहे। म्हणून ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।